तर मित्रांनो नमस्कार. या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे सावली मात्र कुणासोबत तरी फोनवर बोलत असते. तेवढ्याच वेळात किरण धावतच येते. म्हणू लागते की सावली मॅडम, मला त्या गुंडाचा परत एकदा फोन आला आणि तो काय म्हणाला मला की मी तुझ्या बाबाचं काही ना काही करन. मला चांगलंच माहीत झालंय की तुझ्या बाबावर तुझा खूप जीव आहे. मग आता तुझ्या बाबाला त्रास दिला की तुला बरोबर त्रास होईल. सावली मॅडम, मला जावं लागेल. आता मला माझ्या बाबासाठी हातपाय हलावेच लागतील. त्यावेळी सावली म्हणू लागते की किरण, तू असं वेड्यागत नको करू. तुला अडकवण्यासाठी हा सगळा सापळा पण रचलेला असू शकतो. तू एकटी जाऊ नको. आता सारंग सर आणि बबलू पण नाही. मी काय करते, सारंग सरांना फोन करते, चल आपण बाहेर जाऊया. त्यावेळी त्या धावपळतच बाहेर जाता. दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि चंद्रकांत ते लंगूट तुपाटे वगैरे बनवायच्याच कामाला लागलेले असतात. तेवढ्याच वेळात अमृता तिथे येते. अमृता म्हणू लागते, आई मी पण मदत करू का? त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, नाही नाही, तू पण अजिबात मदत करायची नाही. त्याचा बाबा आणि मीच करणार आहे, कारण की तू असं समज की तो माझा हट्ट आहे. त्यावेळी आता चंद्रकांत म्हणू लागतो, अमृता तुझं काय ते बाळ बाबा लवकर जन्माला येऊ दे, मग माझी या सगळ्या छळामधून सुटका होईल. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय छळ म्हणताय की याला आनंदाने करा बरं का हे सगळं काही. त्यानंतर मग लगेचच अमृता म्हणू लागते, आई हे सगळं करण्याची काय गरज आहे, आपण किती काही झालं तर डायपरच घालणार आहोत ना. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, नाही बरं का अमृता, डायपर वगैरे घालायचे नाही, त्याने रॅसेस पडतात. त्याच्यामुळे हे मऊ असे लंगूट वगैरे घालायचे. आणि सगळ्या गोष्टी काही गरजेसाठीच नसते करत, आमची हाऊस समज ना तू. त्यानंतर मग अमृताही हसू लागते. त्यावेळी चंद्रकांत हसतच म्हणू लागतो, खरं तर या टेलर आजोबाला आता सुट्टी मिळेल का काय, तर ते चहा पाणी वगैरे घेऊन येतो. त्यावेळी त्रिलोत्तमा हो म्हणते आणि मग चंद्रकांत तिकडे जातो. त्यावेळी अमृता म्हणू लागते, आई तुमच्यासोबत एक बोलू का? त्यावेळी त्रिलोत्तमा हो म्हणते आणि मग त्यावेळी अमृता म्हणू लागते, आई तुम्ही जे म्हणलात नाही यांना, त्यांनी मला सगळं काही सांगितलं आहे. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, काय ग तू काय त्याची वकिली करायला इकडे आली आहे का मग? त्यावेळी अमृता म्हणू लागते, नाही हो आई, तसं काही नाही, पण ते माझी खूप काळजी घेत आहे आणि ते आता खरंच आई खूप बदलले आहेत. कारण जेव्हापासून या बाळाची न्यूज त्यांना समजली मला तर त्यांचं वेगळंच रूप बघायला मिळतंय. त्यावेळी मग त्रिलोत्तमा म्हणू लागते, खरंच अमृता हे सगळं एन्जॉय करतीस ना तू? त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते, अशीच आनंदात राहा, पण अमृता इतकी पण भळबळून जाऊ नको. माणसाचा इतक्या दिवसाचा स्वभाव असा इतक्या लवकर बदलू नाही शकत, त्याच्यामुळे तू पण काळजी घे बरं का. आणि त्यावेळी अमृता तिथनं निघून जाते. त्रिलोत्तमा म्हणू लागते, राहू दे, मी हे सगळं काय करते. दुसरीकडे किरण रडतच बाहेर आलेली असते. त्यानंतर असं समजतं की किरणचे बाबा गेले आहेत म्हणून. सावली पण धडपडतच किरण जवळ येते. किरण मात्र रडतच सावलीला मिठी मारते की म्हणू लागते, माझे बाबा गेले, त्यांच्याशिवाय या जगामध्ये आयुष्यामध्ये मला कुणीच नाही. काय चूक होती माझ्या बाबाची, त्यांच्यासारखा माणूस या जगात पण नसेल. खरंच बापरे, माझे बाबा गेले, मला तर विश्वास बसत नाही. सावलीला मिठी मारून किरण खूप रडत असते. सावली मात्र तिची समजूत काढत असते. दुसरीकडे सारंग आणि बबलू ऑफिसमध्ये येतात. त्यावेळी ते म्हणू लागतं, बापरे या दोघीजणी इथं नाहीये, कुठे गेले असतील. त्यावेळी लगेचच बबलू म्हणतो, मला किरण ही बाहेर दिसली नाही सारंग दादा, हे कुठे गेले असतील. त्यावेळी सारंग मोबाईल बघतो तर त्याला असं समजतं की सावलीचे इतके मोठे मिस कॉल. त्यानंतर बबलू म्हणतो, मला पण किरणचे भरपूर मिस कॉल आले आहे. त्यानंतर मग सारंग सावलीला फोन करतो. आता सावलीनं फोन रिसीव्ह केल्यावर सारंग म्हणू लागतो की सावली काय झालं, तुझे इतके मिस कॉल आले, मी मीटिंगमध्ये होतो म्हणून फोन रिसीव्ह नाही करता आला. त्यानंतर सारंग म्हणतो, काय झालंय सावली सांग ना. त्यावेळी सावली सांगू लागते, सारंग सर, किरणचे बाबा गेले आहेत. आता त्यावेळी सारंगला तर विश्वास बसत नव्हतो. सारंग म्हणू लागतो की हे कसं झालं आहे. त्यावेळी मग सावली म्हणू लागते की सारंग सर, जेव्हा आम्ही किरणच्या घरी जाण्यासाठी निघालो आम्हाला थोडा उशीर झालाय, तोपर्यंत तिचे बाबा गेलेले होते. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा पोलिसांचं असं म्हणणं आहे की तिच्या बाबाचा मृत्यू उशी दाबून किंवा मग गळा दाबून यांनीच गेला आहे. त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर, मी आता फोन ठेवते, मी किरण सोबत आहे. त्यानंतर मग सारंग बबलूला सांगू लागतो की किरणच्या वडिलांना त्या गुंडाने जिवंत मारलाय. बबलूलाही धक्का बसतो. किरण तर मात्र सावलीला मिठी मारतच खूपच रडत असते. दुसरीकडे चंद्रकांत आणि त्रिलोत्तमा त्यांच्या रूममध्ये गप्पा मारत बसलेले असतात. त्यानंतर चंद्रकांत म्हणू लागतो की त्रिलोत्तमा, माझे कोडं सोडवती का? त्यावेळी आता त्रिलोत्तमा म्हणू लागते, चंद्रकांत तू नको टेन्शन घेऊ, आपल्याला आता हळूहळू सगळे काही कोडे सुटणार आहे. पण त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागलो, अगं त्रिलोत्तमा, माझं शब्दांचं कोड आहे. त्यावेळी आता चंद्रकांत जे कोडं सांगतो त्यावेळी त्रिलोत्तमा त्याला मदतही करते. पण थोड्याच वेळात त्रिलोत्तमा म्हणू लागते की अहो तुम्ही काय इथं कोडे सोडत बसलात, ती मुलगी आणि सारंग आले नाही, मला त्यांची खूप काळजी वाटते. तेवढ्याच वेळात अमृता तिथे येते. अमृता सांगू लागते की बाबा, एक वाईट बातमी आहे, ती किरणचे वडील नाही का ते गेले आहेत. आता त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते की हो, तिला आई पण नव्हती ना, आता ती एकटी कशी मॅनेज करीन बिचारी. त्यानंतर मग अमृता सांगू लागते की त्यांचा मृत्यू गुटमारून झाला आहे. त्यावेळी मग चंद्रकांत म्हणू लागतो, म्हणजेच कुणावर तरी संशय आहे. त्यावेळी अमृता सांगू लागते, हो त्यांचा खूनच झाला आहे.
त्यावेळी चंद्रकांत म्हणू लागतो की अमृता हे सगळं तुला कोणी सांगितलं आहे. त्यावेळी अमृता सांगू लागते की मला सावलीचा फोन आला होता, मला हे सगळं तिनंच सांगितलं आहे. दुसरीकडे तारा आणि सोम त्यांच्या रूममध्ये बसलेली असतात. त्यावेळी तारा म्हणू लागते किरणचे बाबा तर खूप साधे भोळे होते, मग त्यांची कुणासोबत दुश्मनी असेल, कुणी केला असेल बाबा त्यांचा मृत्यू. त्यानंतर त्या किरणच्या बाबतीतच त्यांचं बोलणंच चालू असतं, पण तितक्यात मात्र त्या सरांचा फोन सोहमला येतो. त्यावेळी ते म्हणू लागतात की काय माझी मुलगी काय करते, पण सोहमला मात्र ते विचित्र वाटतं. सोहम म्हणू लागतो काय म्हणताय तुम्ही. त्यावेळी ते म्हणू लागतं नाही ती माझ्या मुलीसारखीच आहे ना, म्हणून माझ्या तोंडाकून सभागतीच निघाला आहे. त्यावेळी मग ते सांगू लागतात की ताराला सांगून द्या की तुम्ही ऑडिशनला येऊ शकता. त्यावेळी आता सोहम म्हणू लागतो सर मी पण आलो तर चालेल ना तिच्यासोबत. त्यावेळी ते म्हणू लागतं हो तुम्ही दोघं जण पण सोबतच या. त्यावेळी सोमला मात्र थोडाफार तरी संशय येतो. तो म्हणू लागतो तारा माझ्या गोष्टीत त्यांना इंटरेस्टच नाही, नेहमी पण फोन आला की ते पहिले तुझंच नाव घेतात, तुझीच चौकशी करतात. आता त्यावेळी तारा म्हणू लागते माझं आहेच तसं सोम, जाऊ दे ना, एकदा दोनदा तू त्यांच्याशी भेट, त्यांच्याशी बोल, मग त्यांना काही एकदा तुझं बोलणं आवडलं ना ते तुला सोडणारच नाही. आता जाऊ दे सगळ्या गोष्टी. त्यानंतर इकडे किरण, सावली, सारंग आणि बबलू बसलेले असतात. त्यावेळी किरण रडतच सांगू लागते माझ्या बाबांनी ना कुणाचंच वाईट केलेलं नव्हतं, खूप सरळ होते ते. जेव्हा माझी आई गेली ना तेव्हापासून त्यांनी माझा सांभाळ केला. मला आई आणि बाबा दोघांचं प्रेम माझ्या बाबांनीच दिलं आहे मला. त्यानंतर किरण सांगू लागते माझे बाबा खरं तर त्या किरणच्या बाबाच्या ना गाडीवर ड्रायव्हर म्हणून होते, पण तिच्या बाबाने हे कधीच असं त्यांना ड्रायव्हर म्हणून म्हणलं नाही, त्यांचा मित्र म्हणूनच ते हे करायचे. त्यानंतर मग माझे बाबा जसा मला जीव लावायचे ना तसाच अगदी त्या शिवानीलाही जीव लावायचे. त्यानंतर ते शिवानीचे बाबा जेव्हा गेले ना तेव्हा त्यांनी मला सांगितले की माझ्या शिवानीची साथ ना कधीच सोडू नको, पण आज त्या शिवानीमुळेच माझे बाबा या जगामध्ये नाही आहेत. आणि त्यानंतर किरण तर खूपच रडू लागते. त्यानंतर बबलू म्हणू लागतो किरण तू नको टेन्शन घेऊ, खरा गुन्हेगार जो आहे ना त्याला आपण शोधून काढू. त्यानंतर आता किरण म्हणू लागते हो तुम्ही सगळे आहातच, पण माझ्या बाबाची जागा ना कुणीच भरून काढू शकणार नाही, मी आता घरी तरी कुणासाठी जाऊ. त्यावेळी सावली म्हणू लागते किरण आता तू कुठेच जायचं नाही, तू इथेच राहायचं. आणि मग त्यानंतर त्यांचं असं डिस्कशन होतं कोण कुठे झोपणार आहे आणि कोण कुठे नाही. त्यानंतर सावली सांगते की बबलू तू जा आणि किरण सोबत जाऊन तिचे कपडे घेऊन ये. त्यानंतर ते दोघे तिकडे जातात. त्यावेळी सारंग म्हणू लागतो खरंच याच्या सगळ्या मागं जर ती शिवानी असेल ना तिला आयुष्यभर जेलमध्ये सडत बसावं लागेल. त्यानंतर सारंग आणि सावली किरणचाच विचार करू लागता. दुसऱ्या दिवशी सकाळी अमृता देवाचं दर्शन घेते. त्यावेळी त्रिलोत्तमा तिथे येते. त्यावेळी मग अमृता म्हणू लागते काय आई मग झाले का लंगोट दुपटे शिवणं. त्यावेळी आता त्रिलोत्तमा सांगू लागते नाही ग अजून किती वेळ आहे, आता शिकतं कापडं कापून ठेवलेत. तेवढ्याच वेळात बबलू आणि किरण तिकडनं येतात. त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते हो तुझ्या बाबाबद्दल कळालं आहे, पण तू स्वतःला एकटी कधीच समजू नको, आम्ही सगळे मेंदळे तुझ्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहे. याच्यासाठी नाही म्हणत की तू सारंगला मदत केली नाही, माणुसकीच्या नात्याने म्हणते, तू अजिबात काळजी करू नको. त्यावेळी मग तिच्या बाबाचं बोलणं चालू असताना किरणला मात्र परत रडायला येतं. त्यावेळी त्रिलोत्तमा तिची समजूत काढते आणि बबलूला सांगू लागते बबलू हिला हिच्या रूममध्ये घेऊन जा वरती आणि आजपासून किरण इथंच राहीन बरं का. त्यावेळी त्या बबलू आणि किरण तिकडे रूममध्ये निघून जाता. ही ऐश्वर्या लपूनच बघत असते. म्हणू लागते की मी घरातला एक एक माणूस कमी करायला बघते आणि आता ही एक जण अजूनच वाढली आहे. त्यावेळी ऐश्वर्या विचार करू लागते अजून माझा एक विरोधक या घरामध्ये आला आहे. त्यावेळी अमृता म्हणू लागते आई बघा ना देवाच्या मनात नेमकं काय चालू असतं ना मला तर कळतच नाही, एकीला आई होण्याचे सुख देतो ते दुसरीचे बाबा हिरावतो. त्यानंतर ऐश्वर्याला तरी अजिबातच आवडत नसतं. दुसरीकडे ऐश्वर्या तिच्या रूममध्ये जाते तेव्हा नील ऑफिसचं काम करत असतो. तेव्हा नील म्हणू लागते काय धर्मशाळा करून ठेवलं हे घर, कोणी येतं कोणी जातं. त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते स्वतःशीच बापरे अशाने माझी इमेज चांगली नाही होणार. त्यावेळी नीलकडे जाते. नीलला म्हणू लागते की नील मला असं वाटतंय आपण आपल्या घराचं नाव चेंज करायला पाहिजे, आपण आपल्या घराचं नाव धर्मशाळा करायला पाहिजे. त्यावेळी नील म्हणू लागतो की ऐश्वर्या काय झालं असं काय बोलती तू. त्यावेळी मग ऐश्वर्या म्हणू लागते तुला माहिती आहे का नील आपल्या घरात ती किरण राहायला आली आणि आई तर काय म्हणलं माहिती आहे का की तुला हवं तितके दिवस तू आपल्या घरामध्ये राहा. तर त्यावेळी नीलला ते अजिबातच आवडलेलं नसतं. त्यावेळी नील म्हणू लागतो आता ती आपलेच असल्यासारखी आहे ना तर काय हरकत का आहे तुला. आता त्यावेळी लगेचच ऐश्वर्या म्हणू लागते हो त्या बबलूला पण आपण लहानपणीपासून सांभाळायच आहे ना, तो आपलाच आहे ना. आता त्यावेळी नील म्हणू लागतो ऐश्वर्या बबलूचं तर नावच घेऊ नको, तो आपल्या घरातलाच एक सदस्य आहे. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते आता हळूहळू करून ही किरणही होईल. त्यानंतर मग नील म्हणू लागतो ऐश्वर्या तुला नेमका प्रॉब्लेम काय, आपलं घर छोटं आहे का, आपली परिस्थिती नाजूक आहे का, सगळं काय व्यवस्थित असताना तुला काय प्रॉब्लेम आहे. त्यावेळी ऐश्वर्या म्हणू लागते की जाऊ दे बाबा नील, तू ना बाळासाठी तयार झाला आणि हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. त्यावेळी आता ऐश्वर्या म्हणू लागते नील मी खरंच बदलले आहे बरं का. आता त्यावेळी नील म्हणू लागते थोडंसं वाक्यामध्ये बदल करशील का, बदलत आहे असं म्हणतो. त्यानंतर मग ऐश्वर्या काहीच बोलता शांतच बसते. त्यावेळी नील तिथनं निघून जातो. त्यावेळी ऐश्वर्या विचार करू लागते आता मला ह्या नीलला कन्व्हिन्स करण्यासाठी ना अजून किती दिवस याचे नखरे झेलावे लागतात काय माहिती.
ऐश्वर्या तर या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात पण बदलू शकणार नाही. एकदा का नील हा कन्व्हिन्स झाला आणि याचा माझ्यावर विश्वास बसला ना, की मग पुढचे मार्ग मात्र मोकळे होऊन जातील आणि मग ऐश्वर्या हसू लागते. त्यावेळी इकडे सारंग बबलूला म्हणू लागतो, बबलू पोलीस स्टेशनमधून फोन आला की आपल्याला लवकर जावं लागेल बरं का. त्यावेळी बबलू हो म्हणतो. तेवढ्या वेळात सावली तिथे येते. सावली म्हणू लागते की सारंग सर मला ना किरणची अवस्था बघवतच नाही. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, आता तिचे वडील गेले आणि तिचे एकटेच वडील होते या जगामध्ये, तिला दुसरं कोणी नाही. आता तिला धक्का बसणारच आहे ना, पण आता तिला या धक्क्यातून कसं सावरायचं ना ते आपल्याला बघावं लागेल. आता त्यावेळी ते बबलूला म्हणू लागता की बबलू खरंच तुझं किरणवर प्रेम आहे का, तू तिला सांगितलं आहे का. त्यावेळी बबलू काहीच बोलत नाही. त्यावेळी सावली म्हणते की बबलू दादा बोला ना काहीतरी. त्यावेळी बबलू म्हणू लागतो, हो माझं तिच्यावर प्रेम आहे पण मी तिला कधी सांगितलं नव्हतं. आता त्यावेळी सारंग म्हणू लागतो, मग तिला सांगून पण टाक. त्यावेळी आता सावली म्हणते की सारंग सर इतक्या लवकर कसं असं बोलता येईल. ते बबलू नाही म्हणतो, पण आता सावली म्हणू लागते की सारंग सर तुम्ही ऐका बरं का, आता बबलू दादाचं धाडस होणार नाही. आपण पहिले किरणला शांत करूया आणि मग नंतर या सगळ्या गोष्टी बघूयात. त्यावर बबलूही हो म्हणतो. त्यावेळी बबलू सावलीला म्हणू लागतो की सावली वहिनी तू बोल ना ग माझ्या साईडनं. त्यावेळी सावली म्हणू लागते की बबलू दादा ह्या सगळ्या गोष्टीनं मी नाही बोलू शकत. मी जर तिला कदाचित बोलायला जरी गेले आणि तिला माझं बोलणं नाही आवडलं मग मी काय करायचंय. त्यावेळी आता सारंग म्हणू लागतो की बबलू तूच आता बोलून टाक बरं का, हे सगळं काही तूच आता बघून घे. आता तुला तिच्याशी बोलावंच लागेल, कधी ना कधी तर तुला धाडस करावंच लागेल ना. आणि तू जेव्हा तिच्याशी बोलशील ना तेव्हा तिला थोडंसं बरं वाटेल, कारण की तिच्या बाबाच्या धक्क्यातून ती सावरून जाईल की चला आपलं बाबा गेले तरी पण आपलं कुणीतरी आहे बाबा या जगामध्ये. आता बबलूला सारंग म्हणू लागतो की बबलू आता तू विचार कर आणि जे काय आहे ना तुझा निर्णय तो आम्हाला सांगून टाक. त्यानंतर बबलू पण विचारातच पडतो. तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतंय. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.